हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 20. या वर्षात आपल्याला 3 पुस्तकं काढायची आहेत. अनंत राघवाचा शोध, पसायदान आणि ज्ञानेश्वरांचे अभंग. स्वामीजी म्हणाले. मनाच्या निवडक 18 श्लोकांवर स्वामीजींनी थोडक्यात पण खोलवर जाऊन निरूपण केलं. ते सर्व मी कॅसेटवर घेऊन शब्दशः लिहून काढलं. त्या आधारे त्याचा थोडा विस्तार करून श्रीयुत सोमण यांनी अनंत राघवाचा शोध हा ग्रंथ तयार केला. पसायदान यातील 9 ओव्यांवर स्वामीजींनी बरीच प्रवचनं केली. ती शब्दशः मी लिहून काढली. त्यावर एक ग्रंथ झाला. परंतु ज्ञानेश्वरांचे अभंग यावरचा ग्रंथ मात्र अद्यापही होऊ शकला नाही. 1979 मध्ये ज्ञानेश्वरांच्या विविध प्रकारच्या अभंगांवर स्वामीजींनी दुकानात 10-15 मिनिटं याप्रमाणे 1.5 महिना निरूपण केलं. त्याची टिपणं मी घेतली. काही अभंग कॅसेटवर घेऊन लिहून काढले. ते माझ्या संग्रही आहेत. तथापि त्यावर ग्रंथ काढणं अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचीच आज्ञा झाली आणि पुरेसा वेळ शक्ती मिळाली तर पुढे पाहू. स्वामीजींनी अगदी मुळात जाऊन ज्या पद्धतीनं निरूपण केलं आहे त्याचं ग्रहण करून त्याला ग्रंथाचं स्वरूप देणं खरंच कठीण आहे. स्वामीजी म्हणतात, करा, खूप कष्ट करा. बाकी कुणाला जाणीव नसली तरी काही दिवसांनी सगळ्या महाराष्ट्रभर माहिती होईल. काहींना जाण असते, आपण करत राहायचं. परमार्थ हा सूक्ष्म आहे, त्यामुळे तो कळायला जास्त काळ लागतो. सामान्यतः जेवढी प्रगती व्हायला हवी तेवढी तुमची होतीये, पण याला वेळ लागतो. एकदा काय करायचं, काय व्हायचं ते कळलं की आपोआप होत जातं. एकदा आतून आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या की काम झालं. 1982. एखादं कार्य अथवा लहान मोठा कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे करायचा असेल तर आपल्या विचारांशी सहमत असलेली मंडळी घेऊन आपल्याला काम सहज आनंदानं करणं शक्य होतं. गेली 2-4 वर्ष आपणही पाहिलं की काही मंडळींच्या बरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही. म्हणून आपण आपले कार्यक्रम स्वतंत्रपणे करू लागलो. कारण त्यांची बोधाची पातळी, कार्यक्रमाचा हेतू आणि आपली बोधाची पातळी, हेतू यात मूलतःच फरक आहे. अशा परिस्थितीत एकत्र काम करणं कसं शक्य आहे? तेव्हा या वर्षीचा हा कार्यक्रम मी संपूर्णपणे पार पाडावा अशी तुमची इच्छा आहे तर तो मी जरूर करेन. पण त्यासाठी माझ्या विचारांना अनुकूल जी मंडळी आहेत त्यांच्या सहकार्यानं, आपल्या मार्गदर्शनाखाली मी ते करेन. तुम्ही जसं करता तसं सर्वांचे विचार मी जाणून घेईन. परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी एका व्यक्तीच्या तंत्रानं सर्व कामं केली तर ती सुसूत्र होतात. नाहीतर आयत्या वेळी मतभेद, संघर्ष, कामात व्यत्यय येतो. तसं नसावं. मी स्वामीजींसमोर माझं मनोगत व्यक्त केलं. स्वामीजींनी त्याला संमती दिली. नेहमी कार्यक्रम करणाऱ्या मंडळींपैकी 2 प्रमुख व्यक्ती प्रकृती अस्वास्थ्य आणि इतर काही कारणामुळे येऊ शकणार नव्हत्या. अशा परिस्थितीत आमच्या केंद्रावर माझ्या प्रवचनाला येणाऱ्या काही भगिनींच्या सहकार्यानं तो कार्यक्रम आम्ही केला. त्यात कार्यक्रमासाठी शाळेचा हॉल ठरवण्यापासून सर्व गोष्टी आम्ही स्वामीजींना विचारून केल्या. आपल्या बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या मंडळींना घेऊन काम करणं अवघड जातं. कारण प्रत्येकाची स्वतंत्र मतं असतात आणि प्रत्येकाला आपला विचार बरोबर वाटत असतो. काहींचा तर आग्रही स्वभाव असतो. अशा वेळी सर्वांशी जमवून घेऊन एखादं कार्य पार पाडण्यात त्या सूत्रचालकाची शक्ती, वेळ खर्ची पडत असतो.
त्यापेक्षा स्वामीजींची जी पद्धत होती ती चांगली होती. ते सर्वांचे विचार ऐकून घेत आणि आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे करत. त्याचंच अनुसरण करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे कार्यात प्रगती करणं सोपं जातं. स्वामीजींच्या पश्चात जे कार्य हातून घडलं त्यात हेच धोरण ठेवण्यात आलं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 21वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.